आता मला तुझ्यासमोर म्हणाले कसं वाटतं. चला तू बस असं माझं कशाला फक्त हाय हाय नको करू ना विचार व्हिडिओ नाही काढायला तयार. नमस्ते, जय भीम, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या चॅनलचे नाव आहे फौजी फॅमिली ब्लॉग आणि आज आम्ही एका स्पेशल ठिकाणी चाललो आहे आणि ते खूप वर्ष झाले बंद होतं. आज खूप वर्षांनी चालू झालेलं आहे आमच्या जुन्या बचपनच्या आठवणी ताज्या करायला आणि आम्ही माझ्या मुलांच्या फ्रेंड्ससोबत चाललेलो आहे. आज आमचे बच्चा पार्टी. अरे कुठे चाललो आपण? चला बाय. मग आम्ही शॉपला जाऊन थोडंफार काहीतरी खरेदी केलं, लॉलीपॉप वगैरे. त्याच्या आधूच्या फ्रेंड हे घेतल्या. हे बघा किती झाले. हॅलो गाईज, म्हणजे आम्ही कुठे आलेलो आहे? आनंद सागरच्या पार्किंग रोडला. तिकडे खूप मजा येते. अभी मजा आएगा ना भिड़ो. मी पोहोचलेला आहे. कुठे आलेला आरू आपण? कुठे आलेला? शेगाव मध्ये. पण शेगाव मध्ये कुठे? आनंद सागर. आम्ही आता पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे. इथं सर्व आनंद सागर मध्ये येणाऱ्या गाड्या पार्क होतात आणि इथूनच भुयारच्या मार्गाने रस्ता आहे अंदर आनंद सागर मध्ये जाण्याकरिता. कारण की लॉकडाऊनमध्ये हा रस्ता, वरचा रस्ता बंद केला होता आणि हा खालचा मार्ग चालू केला होता जेव्हा आनंद सागर पूर्णच बंद झालेलं होतं. हे बघा, आता आम्हाला आणखी 2 लिटिल्स जॉईन झालेले आहेत. आदूच्या क्लासमध्ये आहे हा. त्याचं नाव रियांश आहे, आदूचा मित्र, आणि हे त्याची मम्मी. हा आहे आनंद सागरला जाण्याचा मार्ग. अंडरग्राऊंड केलेला आहे त्यांनी. भुयाराच्या मार्गानेच आपण आनंद सागरमध्ये जाऊ शकतो. आधीवरूनच सीधा जायला मार्ग. हे झोल्यावाली बाई. अरे मुझे तू भी आली काय? आणि हा आहे अंदरून मार्ग भुयारच्या साईडला. इथं खूप थंड थंड वाटते. बरं म्हटलं ना, कारण की मला वाटलं की सारे किती तिकीट काढायला लागली नाही काय? तुम्ही निशुल्क पण येऊ शकता आमच्या आनंद सागर. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. मी दिसत आहे का ताई? बघा बरं. लक्षात आलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहे. ए बच्चा पार्टी, हात पकडा. सागरमध्ये थोडंफार इथे काम चाललेलं होतं कारण की अजून आनंद सागर अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. पूर्णपणे खुलं झालेलं नाही आहे जसं आधी होतं. आता हळूहळू चालू होणार आहे आनंद सागर. हळूहळूच ते सर्व साईड्स ओपन करतील. पण सध्या 2 मंदिरच ओपन आहे. तर आणि हे एक ओपन केलं. आधी हे ओपन नव्हतं, बंद होतं. आणि आता इकडचं साईड ओपन केलं आहे. इथे सिद्धं सरळ गेलं की एक मंदिर आहे. त्यानंतर त्यांनी तलावाचं साईडही ओपन केलेलं आहे. ट्रेन होती आहे की नाही? काय मोठी ट्रेन. पण हे माझ्या केसाची तारीफ. पहिले इथं नाश्ता भेटत होता पण आता काहीच नाही भेटत. सर्व बंद झालं. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. है ना? नाही चालू होऊ राहिलं ना बे. आता करू राहिलं ना चालू. इथं खेळायचं बी सगळं काढून टाकलं. आता काहीच नाही आहे. इथं सगळे झुला होते आणि इथे सर्व बच्चा पार्टींची मस्ती चाललेली होती. माझ्या मुलाचं चिडचिड चाललेलं होतं. कोणी खेळत नव्हतं त्याच्यासोबत बॅडमिंटन. आणि ते सर्व मातीत खेळण्यासाठी गुंग झालेले होते. म्हणून याची चिडचिड झाली होती. मी नंतर या देवांशीला म्हटलं खेळ. मग तो खेळायला लागला. मग दोघं चांगले बॉल बॅट खेळायला लागले. व्हिडिओ नाही काढायला तयार. राहा तुम्ही उभे, मी फोटोग्राफर आहे. हा राहा उभे एका लाईन मध्ये. जाऊ दे, मी गरीब. मैं गरीब हूँ.
मग इथे आमचा फोटोशूट झाला. इथे खूपच ऊन होतं, उन्हाने पूर्ण डोळे मिचमिच होत होते. त्यानंतर हे झाले होते ठेवून दिले. कोणाला अजिबात आणायचं त्यांच्यासाठी तर आलो आम्ही. मॉमीज सगळ्या मॉमीज बसलो होतो आणि आमच्या गप्पा टप्पा जमल्या होत्या आणि बच्चे खेळत होते. आता चालू होऊन दे यांची स्कूलची ट्रिप यायला पाहिजे आता इथे. बाजू में हमरे रखा हे असं उलट काढ. आम्ही असं एन्जॉय करत चलत तिकडे तलावा साईडला चालणार होतो. हे बॅक साईडला दिसत आहे ना, इथून आधी एंट्री होती आनंदसागरमध्ये यायची. इथे सर्वच महान पुरुषांच्या मूर्त्या लागलेल्या आहेत आणि इथून असा व्ह्यू होता आनंदसागरचा. म्हणजे हे 3 रस्ते होते. एक मच्छीघर जाण्यासाठी, हे इकडे नाही का संगीत कारंजे होते तर त्याच्यासाठी होता हा रस्ता सीधा या मंदिराकडे जाते. आधी हे मंदिर नव्हतं, हे नंतर बनवण्यात आलेलं आहे वाटते, कारण मी छोटी होती तेव्हा मला लक्ष नाही मंदिर होतं की नाही. आणि याच्या राईट साईडला नाही का इथे संगीत कारंजे होते. खूप छान वाटत होतं. संध्याकाळचा शो सुरू व्हायचा, तो आनंदसागर बंद व्हायच्या नंतर, पूर्ण आनंदसागर बंद व्हायचा नंतर तो संगीत कारंजेचा शो चालू व्हायचा. कोणी आलं असेल तर त्यांना तेव्हा सामानावाली बाई आता नाही काढत मी काहीच. हे नाटकबाज है लड़का, इसको बहुत रोना. मग हे उंच टोकावर दिसते ना, हे या साईडला ध्यान मंदिर होतं. मग हे असं फिरून जावं लागत होतं. तिथे एक झुलता पूल पण होता मस्त, त्याच्यावर जाऊन त्या ध्यान मंदिरामध्ये जायचं. तिथं नाश्ता वगैरे सर्व असायचं आणि एक गार्डन होतं. म्हणजे ते हे बघा इथून एंट्री होती. मी आधी म्हटलं होतं ना की इथून एंट्री होती. ते हे इथल्या पायऱ्या दिसतात ना, इथून एंट्री होती. तिकीट काढायचं आणि इथून एंट्री होती. आता इथून एंट्री बंद केलेली आहे. तिथून जिथून आपण एक्झिट घेतो तिथून एंट्री केलेली आहे, तिथूनच एक्झिट आहे. मग इथे सर्व आहे आणि एक फाउंटन पण आहे मधात आणि तिथे गजानन महाराजची मूर्ती आहे. आणि मग आम्ही इथे फोटोशूट केला. त्यानंतर आम्ही आलो बाहेर. आधी इथे पार्किंग व्हायची, इथे पार्क करायची आपली गाडी आणि मग इथून एंट्री होती. पण आता त्यांनी तिथे पार्किंग काय सांग आता मला संपून टाकू अली पडलो होतं की काय अली पडलो होतं. चला आम्ही चाललो ना गाईज घरी दुसरीकडे पार्टी करायला. चलो हम जा रहे हैं अभी, बाय बाय. दुसरी जगह पार्टी करने के लिए, कारण की आम्हाला भेटलंच नाही तिथे, जाऊच नाही दिलं बाई आम्हाला. गजब बेइज्जती है. नाही म्हणून अलाउच नाही खाली बसणं. मग आम्ही इथे आलो. आदूचा फ्रेंड आहे रियांश, त्यांचं शेत आहे. आम्ही म्हटलं इथेच पार्टी करू, भेल पार्टी करूया, कारण की आम्हाला आनंदसागरमध्ये काही बसू नाही दिलं खाली, कारण की तिथे अलाउच नव्हतं खाली बसून काही पार्टी वाटी करणं. आम्ही इथे शेतात आलो आणि इथे मग आम्ही सारिकाताईंनी चटई आणली होती, मग ते आम्ही टाकली आणि मग इथे मस्त छान अशी भेल पार्टी केली, कारण की मुलांना भूकही लागली होती. आनंदसागरमध्ये आता सध्या काही नाश्त्याचं व्यवस्था नाही आहे आणि अंदर पाणीही मिळत नाही, म्हणजे काहीच व्यवस्था नाही आहे. आधीसारखं काहीच नाही राहिलेलं. शाळेत हळूहळू ते सगळं चालू होणार आहे. इथे ना समोर ये ना, माझ्या समोर बस ना, ये इथं बस समोर. दोन गाय, 2 तालिके 4.
भेल पार्टी चालू आहे माझी. त्यांचे फ्रेंड आहेत दोन पलीकडे दोन काटेबाजी ना. चला सगळे बाय करा, जायचं घरी. बाय. बाय झाली चला बाय करा सगळे. चला झाला आमचा ब्लॉग इथे समाप्त. संध्याकाळ होऊन गेली आम्हाला घरी जायला. किती वाजले? चला बसा. चला या 5